जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात 34,318 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 85.53% इतका झालाय। त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे धरणात सायंकाळपर्यंत 34,318 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती। जालन्याच्या अंबड घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून त्याचा फटका खरीप पिकांना बसलाय। अंबड घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकातच पावसाचं पाणी साचलं असून शेतांना नद्यांचं स्वरूप आलंय। घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, आंतरवाली, टेंभी, रामसगाव, शेवटा, बानेगावच्या काही शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून खरीपाची कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। केंद्र शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमी भावाने ज्वारीची खरेदी केली आहे। त्यामुळे खरेदी केलेली ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। गव्हासोबत ज्वारीचे देखील वाटप करण्यात येणार असल्याचं जिल्हा पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले। सप्टेंबर महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे। केंद्र शासनातर्फे तृणधान्य वर्ष राबवण्यात येत असून ज्वारी ही आरोग्यासाठी पौष्टिक असे तृणधान्य आहे। दरवर्षी राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर धान्याचं उत्पादन घेतलं जातं। यंदा सरकारतर्फे शेतकऱ्यांचे हे धान्य हमीभावाने खरेदी करून हे धान्य रेशन दुकानातून वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। मागील वर्षापासून अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकांवर गहू आणि तांदळाचं वितरण करण्यात येत आहे। काल राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 30,324 क्विंटलची आवक झाली आहे। यात पुणे बाजारात सर्वाधिक 25,000 क्विंटलची आवक झाली। कांद्याला सरासरी 2,938 रुपयांपासून ते 3,850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। काल उन्हाळ कांद्याची अहमदनगर जिल्ह्यात 3,658 क्विंटल तर नागपूर जिल्ह्यात 30 क्विंटलची आवक झाली। या कांद्याला अनुक्रमे अहमदनगरला 3,605 रुपये तर नागपुरात 3,500 रुपये दर मिळाला। जळगाव जिल्ह्यात लाल कांद्याला 3,300 रुपये दर मिळाला तर पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3,400 रुपये, लोकल कांद्याला 2,938 रुपये तर चिंचवड कांद्याला 3,850 रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3,000 रुपये दर मिळाला। टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली असून मागील महिन्यातील आकडेवारी पाहिली असता टोमॅटोला प्रति क्विंटल 2,800 रुपये ते 3,500 रुपयांपर्यंत दर मिळत होता। मात्र आगामी 30 क्विंटल मागे सरासरी 1,000 ते 1,500 रुपयांचा दर मिळतोय। जवळपास किलो मागे 50 ते 60 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे। जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीपासून टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळू लागला होता, मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण होण्यास सुरुवात झाली आहे। कारण याच आठवड्यात टोमॅटोच्या अवकेत देखील वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय। त्यावेळी टोमॅटोच्या अवकेत देशभरात जवळपास 3.9% वाढ झाल्याचं बाजार माहिती विश्लेषण अहवालात स्पष्ट झालंय। पावसाळा संपत आलाय, मात्र द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत अजूनही चांगला पाऊस झाला नाहीये। त्यामुळे येथील शेततळी रिकामीच राहिली आहेत। त्यामुळे आता द्राक्षबाग शेतकरी चिंतेत आलेत। त्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे। जालना तालुक्यातील द्राक्षबागेचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या आणि द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत ऑगस्ट महिना अखेरपर्यंत केवळ 276 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय। अत्यल्प पावसामुळे परिसरातील 80% शेततळी आजही रिकामीच आहेत। खामगाव जिल्ह्यात परंपरागत पिके बाजूला सारत अनेक शेतकरी आता नवनवीन पर्यायाचा अवलंब करतात। जिल्ह्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळलेत। जिल्ह्यातील 523 शेतकऱ्यांनी 627 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे। तुती लागवड करून रेशीम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढतोय। कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी या परंपरागत पिकांचे घसरलेले भाव, नैसर्गिक संकटे यामुळे दरवर्षी नुकसान सहन करावं लागतं। त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळलाय। सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैलपोळा। आज मोठ्या उत्साहात हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातोय। बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट बंद ठेवण्यात आलंय। कांदा लिलावासह इतर शेतमालाचे लिलाव देखील बंद ठेवण्यात आले। तसेच नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्येच लिलाव पार पडल्याचं चित्र आहे।